जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात, डिअर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी होती का रे? इथं तुमचं उत्तर महत्वाचं नसतं, तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके. तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. भूगोलाच्या सडपातळ बाईंनी का नाही वर्गातील मुलांना प्रश्न विचारला. मुलांनो, पृथ्वी का फिरते? बंड्याने लगेच उभा राहिला आणि म्हणाला, बाई, जरा खातपीत जावा, तुम्हाला चक्कर आली असेल. गणू, डॉक्टर, काय सांगू तुम्हाला, बोलताना मला समोरची व्यक्ती दिसत नाही. डॉक्टर, हे केव्हा होत आहे गणू? फोनवर बोलतानाच होतं, बाकी टाइम दिसतात सगळी. हल्ली चहाची खूप दुकानं निघाली आहेत. खडक चहा, मायेचा चहा, प्रेमाचा चहा, अमृतुल्य चहा. मी मित्राला सहज विचारलं, सगळ्यात चांगला चहा कोणता? तर तो म्हणाला, फुकटचा चहा. म्हण्या, वहिनी डावखुरी आहेत का? जाण्या, हो. पण हे तुला कसं कळलं? म्हण्या, कारण तुझा उजवा गालच सुजलेला दिसत आहे. सगळं महाग झालं, पण काळी पेटी अजूनही 1 रुपयावर ठाम आहे. आग लावणाऱ्यांची किंमत कधीच वाढत नसते, लक्षात घ्या. पोलीस, दरवाजा उघड, आम्ही पोलीस आहोत. म्हणे, काय काम आहे? पोलीस, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं आहे. म्हणे, तुम्ही किती जण आहात? पोलीस, आम्ही का नाही 4 जण आहोत. म्हणे, मग आपापसात बोला, आत्ता माझ्याकडे वेळ नाही. आंब्याचा सीझन सुरू आहे. कोकणातून घरी आंब्याची पेटी आली असेल तर आमरस कसा खावा याचं मोफत शास्त्र सुद्धा प्रात्यक्षिक घरी येऊन दाखवण्यात येईल. फक्त आमरस तुमचा आणि वेळ आमचा. काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा जर शेवटपर्यंत हेच माहीत नाही की सासरवाडीला इंग्रजीत काय म्हणतात? कोणाला माहीत असेल तर सांगा बरं. वधूवर सूचक मंडळाकडे अपेक्षा आल्या. लसीकरण झालेल्या मुलासाठी लसीकरण झालेली मुलगी हवी. मंडळाचे उत्तर, खात्रीने मिळणार, पण साठीच्या वरच्या आहेत. नवरा, डार्लिंग, तू खूप सुंदर दिसायला लागली आहेस. बायको, आय्या, तुम्हाला कसं कळलं? नवरा, तुला पाहून का नाही पोळ्या जळायला लागल्यात म्हणून. काल नेट बंद होतं म्हणून मी 8 वाजता जेवण झाल्यावर का नाही लगेच झोपलो. घरच्यांनी का नाही उचलून दवाखान्यात नेलं. म्हणे, आमचं पोरगं रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो. आज बेशुद्ध का झाला? काही धाडसी महिलांनी मद्यपानाची दुकानं बंद केली. यावर भडकलेल्या एका मद्यप्रेमीची प्रतिक्रिया. माझं असं म्हणणं आहे की आता पुरुषांनी पण सर्व ब्युटी पार्लर्स बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून महिलांचाही खरा चेहरा जगासमोर आला पाहिजे. सुखी संसारासाठी पत्रिका मुलीची नव्हे, तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे. संसार सुखाचाच होईल. मुलगा कोणत्याही परिस्थितीत घेतो बिचारा जुळवून. आय टीचा प्रभाव. बसमध्ये एकाने खिडकी उघडी ठेवली होती. खूप वारा येत होता. तर एक मुलगी म्हणाली त्याला, प्लीज विंडो मिनिमाइज करता का? मन्या आणि त्याच्या बायकोमध्ये काही कारणावरून वाद होतो. मन्या, माझ्यासाठी लांबून लांबून स्थळं येत आहेत. बायको, जवळच्यांना तुमची लक्षणं माहीत आहेत ना म्हणून. लग्नानंतर बायको नवऱ्याच्या वाईट सवयी सोडवते. कालांतराने त्याचे मित्र देखील बदलवते. नंतर 5-7 वर्षांनी म्हणते, तुम्ही का नाही पहिल्यासारखे अजिबात राहिला नाहीत. जुने दिवस आणि कलयुग. वडील, अरे, एक काळ असा होता की मी 5 रुपयात किराणा सामान, दूध, पाव, अंडी घेऊन यायचो. मुलगा, आता ते शक्य नाही. बाबा, आता तिथे CCTV बसवलाय. म्हणे, ढगांचा गडगडाट ऐकला की तुझी आठवण येते.
पाऊस आला की तुझी आठवण येते. पावसाचे थेंब अंगावर पडायला लागले की तुझी आठवण येते. म्हण्या माहितीये, माहितीये, तुझी छत्री माझ्याकडे आहे. परत कधी रडू नकोस. पुण्याच्या बस स्टँडवर एक जण ओरडत होता. नाशिकची चिपळूण आली, नाशिकची चिपळूण आली. बंड्याने उत्सुकतेने घाईघाईने मागे असलेल्या बसच्या पाठीवर लिहिले होते. नाशिक चिपळूण. जरी बायकोला स्वर्गात मिळाली, तरी आपली बायको नरकात वाकून बघणारच, की आपला नवरा को कोणत्या चेटकिनीसोबत तर नाही ना. दोन मित्र व्हॉट्सअपवर गप्पा मारत असतात. पहिला, काय रे, तू कर्जतमध्ये फ्लॅट घेणार होतास ना? दुसरा, हो रे, पण सध्या का नाही मी कर्जात आहे ना. चंदू, हॅलो राजू, काय म्हणतोस? राजू, मस्त रे एकदम. तू काय म्हणतोयस? चंदू, अरे एक काम होते. राजू, हा कर मग, नंतर बोलूया. म्हण्या, 1 किलो साखर द्या. दुकानदार, आणखी काय देऊ? म्हण्या, सरकारी नोकरी लावून द्या. मन्याची गर्लफ्रेंड, काय झालं शोना? म्हणे, आपण कुत्रा पाळूया का? गर्लफ्रेंड, का? तू घर सोडून चालला आहेस का? बायको, अहो ऐकलत का? माझ्या भावाला जेवणासाठी विचारायला विसरू नका. नवरा मेहुण्याला, तू जेवून आला आहेस की जाऊन जेवणार आहेस? एका सोसायटीच्या बाहेरील भन्नाट पार्टी. आमचे ब्रीदवाक्य आहे, अतिथी देवो भव. परंतु सर्व देवांना नम्र विनंती आहे की त्यांना आपलं पुष्पक विमानाने सोसायटीच्या बाहेरच पार्क करावे. यजमान, आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो. पुणेकर, वा, तरी छान थंड होता. किमान शब्दात कमाल अपमान. डॉक्टर, तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे होत असावं. पेशंट, हरकत नाही, तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.